हा आपल्या लोकशाहीसाठी खूप घातक दिवस आहे. काय प्रकारची दडपशाही चालू आहे? वन ऑफ द डार्केस्ट डे इन द हिस्ट्री ऑफ इंडियन पॉलिटिक्स. मी त्यांना फक्त सकाळपासून काय झालेलं विचारून घेतलं. त्यांनी मला सांगितलं आणि मी वांगती सरांची काय प्रकृती आहे, कशी परिस्थिती काय आहे, तब्येत कशी आहे विचारलं फक्त. आमचं दोघांचं म्हणणं हेच आहे की आता हे देशभर पेटलं पाहिजे. 4-5 लोक आली सिव्हिल मध्ये आणि त्यांनी सांगितलं की आम्ही डॉक्टर आहोत, चेकअप करायला आलोय. ते काहीतरी सफेद पडदा घेऊन आले, सगळ्या प्रोटेस्टर समोर तो पडदा ठेवला आणि त्यांना उचलून घेऊन गेले. त्याच्यामुळे हा आपल्या लोकशाहीसाठी खूप घातक दिवस आहे. हे कुठच्या परिस्थितीत पण जगतोय. एक माणूस, एवढा मोठा माणूस, एक सायंटिस्ट, एज्युकेशनिस्ट, ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, आपल्या सैन्यासाठी असेल, एवढे कामं करून ठेवली आहेत. त्याने तुम्ही अशा प्रकारे एक तर 20 दिवस त्यांना उपोषणावर बसवलं. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे तर हो पाहिजे, डेफिनेटली पाहिजे. पण एका मिनिटासाठी राजीनामा बाजूला ठेवा. एक माणूस तुमच्या समोर 20 दिवस उपोषण करतोय, त्याला येऊन तुम्हाला भेटता पण नाहीत, एक कॉन्व्हर्सेशन पण नाही करतायत की तुमची चर्चा तर चालू करू. ही कुठची पद्धत आहे? ऐकायचंच नाही, पोलिसांना पाठवायचं. ही दडपशाही काय काय प्रकारची दडपशाही चालू आहे? आणि कशासाठी हे आंदोलन? नीट मुला मुलींनी आत्महत्या केली आहे, त्याच्यासाठी सरकार जबाबदार नाहीये. आपल्या इकडे अकाउंटेबिलिटी, कोणी आन्सरेबल नाही राहिलंय. म्हणजे कुठच्या राज्यात जगतोय आपण, कुठच्या देशात जगतोय आपण? तुम्ही प्रोटेस्टर्सवर हात उचलताय, त्यांच्यावर धक्काबुक्की करताय. मला वाटते त्यांची पत्नी आता हॉस्पिटललाच आहे आणि ते पण प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. त्याच्यामुळे लोकशाहीत सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे आणि तुम्हाला ऐकावाच लागणार, कारण ह्या लोकांनी तुम्हाला तिकडे बसवलंय. ज्यांनी तुम्हाला बसवलंय त्यांच्याच तुम्ही ऐकणं बंद केलंय. आता त्याच्यामुळे खूप चुकीच्या दिशेने आपला देश चाललाय.